भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व वेगवेगळे आहे। परिवर्तिनी एकादशीला काही शुभयोग जुळून येत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजाविधी, महत्त्व आणि मान्यता याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रतवैकल्ये, सण, उत्सव यासाठी विशेष म्हणून ओळखला जातो। चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते। चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रतवैकल्याची रेलचल चालू असते। गोकुळाष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे। प्रत्येक मराठी शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते। या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता ह्या वेगवेगळ्या असतात। भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते। आषाढी एकादशीपासून श्री विष्णू शयन करतात, म्हणूनच याला देवशयनी एकादशी असे म्हणतात। हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला श्री विष्णू शयन अवस्थेत असताना कुस बदलतात, यामुळे विष्णूच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे म्हटले जाते। यासाठी या एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले गेले आहे। परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने यज्ञाचे पुण्य प्राप्ती होते। त्याचप्रमाणे एकादशीला केलेल्या श्री विष्णू पूजनामुळे मोक्ष प्राप्ती होते। या एकादशीला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान येते। म्हणूनच भाद्रपद महिन्यातील परिवर्तिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे। ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।